नाही, तांबडे बाबाच्या सेवेत कधी कमी पडलो आम्ही? अजिबात नाही. तरी साला नेहमी नेहमी आमच्याच आनंदावर काहून निर्जन पडते? आमच्या ध्यानात यायला लागलेलं आहे. आमच्या ध्यानात यायला लागलेलं आहे. सुखाचे वारे आहेत ना सगळे, सुखाचे वारे त्या मुधोळकरच्याच घराकडे जातात. त्या वाड्याला एकच घर दिसतं मुधोळकरचं. सगळे सुखाचे वारे आमच्या घराकडे वळवायला पाहिजे. सुखाचे वारे आमच्या घराकडे वळवायलाच पाहिजे. संख्य तुम्ही देखने पहिला फोन लावा. गो as fast as you can go. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन दर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. सुखाचे वारे, सुखाचे वारे, सुखाचे वारे. मंजिरी, मंजिरी, ही बघ बाळकृष्णाची मूर्ती. अरे वा, छान आहे ना? हो. अगं आताच दुकानदाराने समद्या मूर्त्या आणून दिल्या. मी समद्याच्या समद्या तपासून बघितल्या बघ. समद्या सुंदर आहेत. असं वाटतंय जणू खरंच काना खटाळपणे बघून हसतोय म्हणून. ह्याच्यासारखंच तुझं बी बाळ गुटगुटीत व्हायला पाहिजे बरं. अहो बघा ना, मूर्ती किती सुंदर आहे नाही? अगं त्याला काय विचारतेस? तो जन्माचा नास्तिक. त्याला कौस काय आणि कृष्ण काय दोन्ही बी सारखं. मी काय म्हणते, आज लवकर याल ना? अगं तो कशा पायी पाहिजे तुला? अगं ह्यो बायकांचा कार्यक्रम आहे. तो ओटी भरणार आहे काय? तुला मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर? अहो आजी तुम्ही पण ना. अगं कमालच करतीस तू. त्याला जाऊ दे की आपल्या कामाला. आम्ही आहेत ना व. आणि हो लवकर आवरायला घे. शालिनीला बरं नाही म्हणल्यावरती आपल्याला समज करायला पाहिजे. चल 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 आवरायला घे. मी जाते. प्रिया डार्लिंग, काय ग नऊवारी नेसून मिरवायची हाऊस फिटली वाटतं आज. साध्या साडीत नऊवारी नेसून मिरवायची हाऊस मला नाहीच आहे. फुकटच्या पॅकेट पोळ्याच्या बैलाला सजवतात तसं सजवून ठेवतात मला. आणि काय तर म्हणे मुधोळकरांचं खानदान. तरी बरं आहे तुझा तो हिरो तुला बघायला आला होता तो शेखरराज. तो येऊन गेल्यापासून सासूबाई एकदम गार पडल्या. त्याच्यामुळे आज मुधोळकरांचे खानदानी दागिने हे घालून मिरव हा वगैरे असं काही बोललेलं नाहीये. काही विचारलेलं नाहीये मला सकाळपासून. हे बरं या नेत्रा, तुला हवं तर सगळं असतं पण स्वतः मेहनत करायला नको. बरं बाय द वे, तुझ्या त्या हिरोचा फोन आला होता. माझा हिरो कोण? तुमचा गावरान मेवा मिस्टर होळकर. फोन केला होता त्यांनी. घरातल्या सगळ्यांची चौकशी करत होता. का कुणाच ठाऊक. विचारत होता काय चाललंय सध्या घरात, कसं चाललंय तुमचं. मी म्हणलं बरं चाललंय, आज हळदी कुंकू आहे. पण दादा होळकर सगळ्यांबद्दल का चौकशा करत होता? तर ते मला काय माहिती. बरं बाई प्रिया, बाकी काही असलं ना तरी मुधोळकरांचं हळदी कुंकू आहे. खाली जाऊन बघायला पाहिजे काय चाललंय ते. चल तू हो पुढे, मी आलेच. ये. हे वाटतंय तेवढं सोपं नाही. दादा होळकर कधीच कोणाला सहज फोन करत नाही.
मग त्याने फोन करून सगळ्यांची चौकशी का केली? नक्कीच काहीतरी आहे. अजनबी ए मुझको इतना बता दे, दिल मेरा क्यों परेशान है. साहेब मोहिनी आले. काय साहेब, लय दिवसांनी बोलवलं, काही काम काढलं की काय? काम आहे म्हणूनच बोलवलं ना. का माझा वेळ जात नाही म्हणून टाइमपासला बोलवलंय. बोला की, काय काम होतं ते? हे काय? औषध, पोट साफ करायचं औषध. त्या मंजिरी मुधोळकरच्या पोटात काहीतरी आहे. तिच्या दुधात हे टाका, तिचं पोट साफ. आम्हाला नाही, कुणालाच नाही. चालतंय की. बाकी नियम अटी शर्थी माननीय संख्ये यांच्याशी बोलून ठरवाव्यात. या तुम्ही. नैन तुम्हारे हा? हा. हा. मला माहित आहे तुम्ही अजून गेलेलं नाहीत. तांबडे बाबांनी आत्ताच मला हॉटलाईन वरून सांगितलंय. हा तुमचा मेहनताना. बाकी काम होने के बाद निघा. एक नंबर लिहून घ्या. 94 220 83 343. हा माझा नंबर आहे. बर. त्या नंबरला फोन करायचा नाही. हा? संख्ये यांना फोन करायचा. माननीय संख्ये यांचा नंबर माननीय संख्ये यांच्याकडूनच घ्यायचा. धन्यवाद. चला साहेब, येते. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. ताईसाहेब, ताईसाहेब, हा, या घरकामासाठी कुठे? या बाई. काय नाव काय तुमचं? मोहिनी. अच्छा, म्हणजे मीरा ताईंनी पाठवलं ना तुम्हाला? हो, मीरा. ठीक आहे, तुम्ही या दादा. चला, मी आधी तुम्हाला घरातली सगळी कामं दाखवते. चला. थांब. लगेच आत कुठे चालली ग तू? नाव काय तुझं? मोहिनी. पूर्ण नाव असेल का नाही? मोहिनी जाधव. आणि नवऱ्याचं नाव नाही? सांगते की, मोहिनी आलिंदर जाधव. कोणत्या गावची तू? श्रीरामपूर. काय ओळखपत्र वगैरे काय असेल का नाही? हा, कोणाकडे काम करत होती? त्यांचं नाव गाव काय आहे? तसं लय ठिकाणी काम केलंय, पण ते ओळखपत्र नाही. ओळखपत्र नाही? मग तुला कसं आत घ्यायचं आम्ही? म्हणजे त्याचं काय आजी बाई, म्हणजे म्या. मोहिनी ताई, तुम्ही वा पुढे. इकडे किचन आहे. आलेच मी.
हॅलो, हा संकेत. हा पोचले पार्किंग किचन मध्ये चालेल. वय 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 ठीक आहे ठेवते. वय काय ग परी, एकदम तिला किचन मध्ये पाठवलंच? आजी, अहो ओळखपत्राची काय गरज आहे? आपल्याकडे त्या मीराताई आहेत ना, त्यांनी पाठवलंय तिला. आणि मीराताईंच्या बदली फक्त 2 दिवसासाठी आली आहे ती. मला काय वाटतं, एवढे प्रश्न विचारले तर बरं नाही वाटणार ना ते. अगं पण तिला मीरानच पाठवलं कशावर ना? आजी, अहो पण लय साधी भोळी आहेस बघ पोरी तू. चटकन अनोळखी माणसावर विश्वास टाकून मोकळी होतीस तू. आणि दुसरी गोष्ट, मला ती समोर दिसली, मला विचारावंसं वाटलं म्हणून मी विचारलं. काय बिघडलं? नाही तुमचं बरोबरच आहे. मी बघू का कामाचं? अरे बाई, अगं बऱ्याच पाहुणे मंडळी यायची आहे, बायका येणार आहे, त्यांचा आदरातिथ्य व्हायला पाहिजे कर. आणि हे बघ, तिच्यावर नीट लक्ष ठेव. हो, तुम्ही नका काळजी करू. आलेच मी. स्वामी, हो बाईसाहेब, लय भारी किचन आहे बरं का बाईसाहेब तुमचं. अहो, आणि बाईसाहेब काय, तुम्ही मला फक्त ताई म्हणा. हं? बर ताईसाहेब. ताईसाहेब? बरं ठीक आहे, ताईसाहेब तर ताईसाहेब. बघा आता कसं काम करते ते, एकदम साफ. काय? तुमचं किचन एकदम चकाचक साफ करते. ते सगळं ठीक आहे. आज आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, खूप पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी. वय अहो मी आले ना, काय बी काळजी करू नका. बघा अहो 5,000 जरी बायका आला ना, तरी पण तक्रार द्यायला चान्स द्यायची नाही मी. बघता बघता बघा कसं काम संपवते ते. वय तुम्ही बसा, मी पटापट काम करून घेते. हा बसा. हो ठीक आहे, काही लागलं तर मला सांग. हं? वय आलेच. वय साहेब ते मोहिनी मुंद्रोगळ्याच्या घरी पोहोचले की? बेस्ट गुड. आता सगळे सुखाचे वारे आपल्या दारात येतील, आम्हाला म्हणतील आम्ही सुखाचे वारे आहोत, आम्हाला तुमच्या घरात घ्या. गुड व्हेरी गुड. साहेब, कुठं बाहेर यात्रा बित्रा की? यात्रा संख्ये आम्ही हनीमूनला चाललोय आमच्या मिसेस सोबत. साहेब बदलतायत, वारं बदलतायत. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही जातोय हनीमूनला. तांबडे बाबाच्या सेवेत काही कमतरता राहता कामा नाही. सगळं अगदी यथासांग झालं पाहिजे. निज आरती, काकड आरती, दुपारचं भजन वेळेवर झालं पाहिजे. त्यांच्याकडून काही कंप्लेंट येता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रकल्प मोहिनीचा विसर पडता कामा नये. जर विसर पडला तर काय? उदबत्ती. उत्तम. तुमचं चिंतन अतिशय उत्तम चाललंय संख्ये. मिसेस कुठे आमच्या मुधोळकरच्या बाळाची बातमी त्यांना सांगितली पाहिजे का नाही? मिसेस आय आस्क्ड फॉर यू अँड यू आर देअर. मिसेस, काल तांबडे बाबांनी आम्हाला दृष्टांत दिला. तांबडे बाबा म्हणाले, बाळ होळकर, जर तुझ्या घरात बाळ यायचं असेल तर मुधोळकरच्या बाळाने या जगाचा निरोप घेतला पाहिजे.
कशासाठी करतोय आम्ही हे सगळं? बोला बोला मिसेस, आम्ही हे सगळं कशासाठी करतोय? बोला बोला त्वरित बोला, कशासाठी 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 करतोय आम्ही हे सगळं? बोला लवकर बोला. सनॉफ होळकरसाठी. करेक्ट. त्यासाठी हनीमून मस्ट. चला तुम्ही कुठे? सामान बॅग बॅग. चला. हनीमून मस्ट. मग निघायचं. चला. अरे वा, छान सजली आहेस की ग. छान दिसतीस. थँक्यू आजी. प्रिया, समज बघून ठेव, पुढच्या वर्षी तुला बी करायचंय समज. अरे या ना. उशीर नाही ना झाला? अहो नाही नाही, अजिबात नाही. कशी आहे तब्येत? काळजी घेतेस ना दोघांची? अगं म्हणजे तुझी आणि बाळाची. हो नाही नाही, सगळं नॉर्मल आहे. अहो आता बघा, घरात एक सून आणि 2 नाचसुना असताना आम्हाला कसलं आलंय हो काम? नुसतं आरामच आराम आहे की. म्हणजे तुझी सासू कुठे दिसत नाही? तिला सांग मी आले म्हणून. त्या त्यांच्या खोलीत आहे. थांब, मग मीच जाते तिला भेटायला. नाही काकू, तुम्ही बसा ना, मी बोलवून आणते. आलेच. दी ये. कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि पिल्लू? अगं ये बस. मावशी, चल तू येतेस ना बाहेर? बाहेर बघ, सगळेजण आले. सगळेजण तुझ्याबद्दल विचारतायत. चल, तुला पण सगळ्यांना भेटून खूप बरं वाटेल. तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत बघ. मल्हारची आई पण आली. चल. नाही नको. नकोच. मला नाही भेटायचं कोणालाच. अगं मावशी, असं काय करतेस? हे बघ, सगळेजण ना तुझ्याबद्दल विचारतायत. आणि तू नाही आलीस तर उगाच त्यांचा गैरसमज होईल आणि तुलाही इथे एकटीला बसून त्रास होईल. त्यापेक्षा तू चल ना बाहेर. कुठल्या तोंडाने येऊ बाहेर मी? हा? आणि तू तरी काय म्हणून मिरवतेस ग तिकडे? तुझा काय संबंध या कार्यक्रमाशी? मला सांगते बाहेर. मावशी, मावशी अगं असं काय बोलतेस तू? काय बोलू मग? हा? काय बोलू मग? आणि तू काय बोलणार आहेस? कुणी तिथे तुला काही विचारलं तर आहे काय उत्तर? कोण विचारणार मावशी? आणि काय विचारेल? काय विचारेल म्हणजे? मला माहितीये, तिथं बाहेर बसलेल्या प्रत्येक बाईच्या डोळ्यामध्ये कितीतरी प्रश्न आहेत. आणि ते डोळ्यातले प्रश्न कधी त्यांच्या ओठावर येतील काही सांगता नाही येत. मी काहीच नाही उत्तर देऊ शकणार त्यांना. तू काय उत्तर देणार आहेस त्यांना? हा? तुला विचारलं तर तू काय उत्तर देणार आहेस प्रिया? मावशी, मावशी हे बघ, जे काही झालंय ना ते फक्त तू, मी आणि सत्यजित आपल्या तिघांनाच माहितीये. आपल्या तिघांशिवाय जगात कोणालाही काहीही माहिती नाहीये. माहित नाहीये? हो, हो माहित नाहीये.
पण नाही माहिती असायला पाहिजे त्यांना. हो माहिती असायलाच पाहिजे. आणि नसेल माहिती तर मी जाऊन सांगते त्यांना. मी सांगते मी सांगतेच. चल सांगतेच मी. मावशी अरे शालिनी अगं आहेस कुठे? केव्हापासून आम्ही तुझी वाट पाहतोय. काय झालं? अशी का पाहतेस? नाही काही नाही. एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना कळणं फार गरजेचं आहे. वहिनी प्रिया हं? वहिनीला आतमध्ये घेऊन जा. त्याचं काय आहे, वहिनीला बरं नाही आहे, आरामाची गरज आहे. वहिनी आतमध्ये जाऊन आराम कर ना. हो मला बरं नाहीये. मला आराम केला पाहिजे. प्रिया वहिनीला घेऊन जा.